नमस्कार, स्वागत आहे सेमी इंग्लिश चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इंग्लिश, त्याच्यामधील टू हॅवची साध्या वर्तमान काळातील रूपे। तर पहा, इंग्लिशची आपण टू हॅवची साध्या वर्तमान काळातील रूपे पाहणार आहोत। आता टू हॅवचा मराठी अर्थ काय? ला असणे, जवळ असणे। ला असणे किंवा जवळ असणे। टू हॅवचा मराठी अर्थ आहे ला असणे किंवा जवळ असणे। त्यासाठी त्याची इंग्रजीमधील रूपे कोणती आहेत? तर हॅव आणि हॅज। कोणते आहेत? तर हॅव आणि हॅज। वर्तमान काळ म्हणजेच काय? जो चालू आहे किंवा घडत आहे त्याला काय म्हटलं जातं? वर्तमान काळ असं म्हटलं जातं। तर पहा, आता हे हॅव कधी वापरतात आणि हॅज कधी वापरतात? तर आय, वी, यू आणि दे। आय, वी, यू तर आणि दे यांच्या पुढे हॅव वापरतात। आणि हॅज कुठे वापरतात? तर ही, सी, इट यांच्या समोर काय वापरलं जातं? तर हॅज वापरलं जातं। यांच्या समोर हॅज वापरलं जातं। तर टू हॅव म्हणजेच काय? ला असणे, जवळ असणे। त्याची कोणती साध्या वर्तमान काळातील रूपे कोणती आहेत? हॅव आणि हॅज। आता हे हॅव आणि हॅज कुठे कुठे वापरलं जातं? तर हॅव वापरताना आय, वी, यू, दे यांच्या समोर हॅव वापरलं जातं। ही, सी, इट यांच्या समोर हॅज वापरलं जातं। तर आता आपण त्यांचा वाक्यात उपयोग कसा आहे हे तर बघणार आहोत। तर पहा, सुरुवातीला आपल्याला आय, वी, यू, ही, सी, इट, दे यांच्या समोर हॅव आणि हॅज वापरून त्याचा अर्थ आपण सुरुवातीला समजून घेऊया। तर आमच्या चॅनलवर आम्ही इंग्लिशची सिरीज चालू केलेली आहे। यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन पाहू शकता। तर पहा, आय हॅव मला आहे, माझ्या जवळ आहे। आय हॅव म्हणजेच काय? मला आहे, माझ्या जवळ आहे। वी हॅव आम्हाला आहे, आमच्या जवळ आहे। वी हॅव म्हणजेच काय? हॅव म्हणजेच काय? ला असणे किंवा जवळ असणे म्हणजेच काय? वी हॅव आम्हाला आहे, आमच्या जवळ आहे। यू हॅव यू म्हणजे तू, तुला आहे, तुझ्या जवळ आहे। यू हॅव म्हणजेच काय? तुला आहे, तुझ्या जवळ आहे। यू हॅव तुम्हाला आहे, तुमच्या जवळ आहे। यू हॅव म्हणजेच काय? तुम्हाला आहे, तुमच्या जवळ आहे। त्यानंतर पहा, हिच्या पुढे काय येतं? हॅज येतं। म्हणून काय आहे? ही हॅजला काय म्हणतो? त्याला आहे, त्याच्या जवळ आहे। ही हॅज म्हणजेच काय? त्याला आहे, त्याच्या जवळ आहे। सी हॅज सी म्हणजे ती, तिला आहे, तिच्या जवळ आहे। सी हॅज तिला आहे, तिच्या जवळ आहे। इट हॅज त्याला आहे, त्याच्या जवळ आहे। इट हॅज त्याला आहे, त्याच्या जवळ आहे। दे हॅव त्याला आहे, त्याच्या जवळ दे हॅव त्यांना आहे, त्यांच्या जवळ आहे। दे हॅव त्यांना आहे, त्यांच्या जवळ आहे। तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? तर आय, वी, यू, ही, सी, इट आणि देच्या पुढे हॅव आणि हॅज वापरून आपण वाक्य बनवू शकतो। तर पहा, असंच काय करायचं आपल्याला इंग्लिश शिकत असताना हळूहळू हे जे हॅव हॅज असतील किंवा टू बीची रूपे असतील हे वापरून आपल्याला छोटी छोटी वाक्य बनवायची आहेत।
आणि ज्यावेळी आपण छोटी छोटी वाक्य बनवायला शिकतो त्यावेळी आपण काय करतो, आपल्याला इंग्लिश ही हळूहळू बोलायला येतं. तर पहा, असंच काय करायचं आहे, हळूहळू आपल्याला इंग्लिश शिकत शिकत त्याच्या पुढे एखादं ॲडजेक्टिव्ह किंवा नाऊन घालून आपल्याला काय करायचं आहे, वाक्य तयार करायचं आहे. आता पहा, फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ ब्रदर. मला एक भाऊ आहे. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला ला कधी वापरायचं आहे आणि जवळ असणे कधी वापरायचं आहे. ला असणे कधी वापरायचं आहे आणि जवळ असणे कधी वापरायचे आहे. आता फॉर एक्झाम्पल पहा, आय हॅव अ ब्रदर. तर आपण याला कसं म्हणू शकतो, मला एक भाऊ आहे. आपण असं म्हणू शकतो काय, माझ्याजवळ एक भाऊ आहे? नाही. तर कसं म्हणू शकतो, मला एक भाऊ आहे. त्यानंतर पहा, दुसरं आहे, वी हॅव अ कार. आता इथे काय आहे पहा, इथे काय सांगितलं आहे, गाडी आहे. म्हणजेच काय आहे, आमच्याजवळ गाडी आहे. आता आपण इथं असं म्हणू शकतो का, आम्हाला गाडी आहे? तर नाही. तर इथं काय म्हणायचं आहे, आमच्याजवळ गाडी आहे. तिसरं आहे पहा, ही हॅज 2 सिस्टर्स. ही हॅज 2 सिस्टर्स. त्याला 2 बहिणी आहेत. त्याला 2 बहिणी आहेत. त्यानंतर पहा, सी हॅज चेस. सी हॅज चेस. तिच्याजवळ. आता चेस ही एक गोष्ट आहे किंवा एक वस्तू आहे. ती वस्तू आहे म्हणून काय म्हणणार आहे आपण, तिच्याजवळ बुद्धिबळ आहे. तिच्याजवळ बुद्धिबळ आहे. त्यानंतर पहा, 5वं वाक्य आहे, यू हॅव बुक्स. यू हॅव बुक्स. तर आपण याला असं म्हणू शकतो काय, तुला पुस्तके आहेत? तर नाही. तर इथं आपल्याला काय वापरायचं आहे, तुझ्याजवळ पुस्तके आहेत. तुझ्याजवळ पुस्तके आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हॅव आणि हॅजचा वापर करायचा आहे. आणि हॅव आणि हॅज जे आहे ते वापरत असताना आपल्याला कशा प्रकारे वापरायचं आहे आणि त्याचा मराठी अर्थ कसा असणार आहे हे आपल्या वापरण्यावर अवलंबून आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं, आज टू हॅवची साध्या वर्तमान काळातील रूपे पाहिली. आता टू हॅवची साध्या वर्तमान काळातील रूपे काय आहेत, हॅव आणि हॅज. आणि हे हॅव आणि हॅज वापरत असताना आय, वी, यू, यू, देच्या समोर काय वापरतो, हॅव वापरतो. आणि ही, सी, इटच्या समोर आपण काय वापरतो, हॅज वापरतो. तर हे आपल्याला 2 गोष्टी माहीत पाहिजेत की हॅव कधी वापरायचा आहे आणि हॅज कधी वापरायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टू हॅवची साध्या वर्तमान काळातील रूपे पाहिली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू फॉर वॉचिंग.